आपण म्हणतो आणखीन एक ब्रेकिंग न्यूज की नरेश म्हस्केंना ही बैठकीतून निघून जाण्याची वेळ आलेली आहे। संजीव नाईकांना उमेदवारी का दिली नाही असा सवाल विचारत अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत। दुसरीकडे गणेश नाईक यांच्या कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीतून नरेश म्हस्के यांना निघून जावं लागले। नवी मुंबईत नरेश म्हस्केंना भाजप पदाधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतं। आपण दोन दृश्य बघतो, इकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिले, दुसरीकडे भाजपचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांच्या कार्यालयाच्या बैठकीतून नरेश म्हस्केंना जावं लागलेलं आहे। नरेश म्हस्केंच्या उमेदवारीला, ठाण्यातल्या उमेदवारीला नवी मुंबईतून जोरदार विरोध होतोय। आता ही भाजपची नाराजी, भाजप पदाधिकाऱ्यांची नाराजी शिवसेनेला परवडणारी नाही। नवी मुंबईमध्ये माननीय गणेश नाईक साहेब यांना भेटण्याकरता प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहराध्यक्ष संजय वाघुले यांच्या समवेत नाईक साहेबांचा आशीर्वाद घेण्याकरता गेलो होतो। नाईक साहेबांना भेटलो, संदीप नाईक यांना भेटलो, सागर नाईक यांना भेटलो। कार्यकर्त्यांची कुठल्याही पद्धतीची भेटीगाठी काही माझ्या झालेल्या नाही आहे। मी त्यांना भेटलो, त्यांना बुके दिला, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि आलो।